श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांचे ध्यान या विषयावरील मार्गदर्शन. शरीर उत्तम राखण्यासाठी प्रत्येक मनुष्याने योग अभ्यास जरूर करावा. आसने व व्यायाम केल्याने शरीरयष्टी सुधारते, शिवाय सुडौल व सुंदरही राखली जाते. हे जसे शरीरासाठी आवश्यक आहे, अगदी तसेच शरीरात वास करीत असलेल्या मनाला उत्तम राखण्यासाठी ध्यान नामक व्यायामाची विशेष गरज असते. ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे चित्ताची एकाग्रता. ही एकाग्रता कशी साधेल? तर सूर्योदयापूर्वी मन सुप्त अवस्थेमध्ये असते, म्हणजे मनाचे बाहेर भटकणे थांबलेले असते. त्यावेळी ते मन अंतरंगामध्ये वळवावे, आपल्याच अवयवांवर केंद्रित करावे. मग ते श्वासावर म्हणजे श्वासाच्या गतीवर स्थिर करावे. हळूहळू सवय होते. यावेळी डोळे बंद ठेवावे. मनावर जबरदस्ती करू नये. मनाचा आणि आहाराचा जवळचा संबंध आहे. अन्नातूनच मन तयार होत असते. शांत मन हे नेहमी शुद्ध शरीरात वास करते. त्यासाठी शुद्ध, सात्विक आणि संतुलित असा आहार घ्यावा. शरीरासाठी बैठक तयार झाली की मन एकाग्र करावे. त्यासाठी ईश्वर चिंतनाची फार मदत होते. बाहेर भटकणारे मन एका ठिकाणी स्थिर करावे. हे दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे सगुणाचे ध्यान, म्हणजे भगवंताचे सगुण रूप, म्हणजे आपली इष्टदेवता आपल्या मनासमोर, नजरेसमोर आणावी. तसेच आपल्या गुरुमूर्तीचेही ध्यान करता येते. आणि दुसरा प्रकार म्हणजे सोहम, श्वास घेताना व सोडताना श्वासावर म्हणजेच श्वासाच्या आवाजावर लक्ष केंद्रित करून निर्गुण निराकार ध्यान करता येते. हळूहळू ध्यानाची वेळ वाढवावी. ध्यानाचे फायदेही खूप चांगले होतात. ध्यान अगदी सहज व्हावे. ध्यानामुळे चित्तवृत्ती शांत होते. मनुष्य स्वस्थ, सुरक्षित बनतो, सकारात्मक होतो. ध्यानामुळे धावणाऱ्या मनाला चांगली विश्रांती मिळते आणि निरपेक्ष आनंदही मिळतो. श्री रामकृष्णार्पणमस्तु. यासाठी संदर्भ ग्रंथ गुरुवाणी पुष्प 4 आणि 6, उपदेशामृत खंड नंबर 1.